आज बार्शी संचार यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आज स्टुडिओची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी संपूर्ण बार्शीकरांना या ठिकाणी केबलचे ज्या ठिकाणी नेटवर्क आहेत त्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यातल्या घडामोडीच्या बातम्याही पाहण्याकरता मिळणार आहेत। आणि या ठिकाणी बार्शी संचार यूट्यूबच्या माध्यमातून किंवा बार्शी संचार पूर्वी साप्ताहिकच्या माध्यमातून या बार्शी तालुक्यामधलं ज्यांचं एक नावलौकिक पत्रकारितेमध्ये असे मठपती परिवाराने या ठिकाणी हा स्टुडिओ या ठिकाणी सुरू केलेला आहे। या स्टुडिओला माझ्या वतीनं बार्शी तालुक्याच्या वतीनं मी हार्दिक शुभेच्छा देतो। आणि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून आपण ज्या वृत्तपत्रांकडे पाहतो, पत्रकारितेकडे पाहतो, या सर्व बार्शी तालुक्यातल्या घडामोडी किंवा सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून ज्याही गोष्टी निदर्शनास आणणं क्रमप्राप्त आहे त्या पूर्वीपासूनच मठपती परिवार बार्शी संचारच्या माध्यमातून ज्यावेळेस इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता त्यावेळेस पेपरच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व बार्शीकरांची मतं प्रकटपणाने या ठिकाणी मांडण्याचं काम केलेलं आहे। भविष्यात ही नवी पिढी, आता तिसरी पिढी या यूट्यूबच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून या बार्शी तालुक्याला न्याय देण्याचा, संपूर्ण बार्शी तालुक्यातील आसपासच्या परिसराला न्याय देण्याचा प्रयत्न निश्चितपणानं करेल अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहे। त्यांना या स्टुडिओच्या माध्यमातून मी हार्दिक शुभेच्छा देतो। त्याचबरोबर येणाऱ्या पाडव्याच्या निमित्तानं सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो। त्याचबरोबर पाडव्याबरोबरच रमजान ईदचाही सण या ठिकाणी होतो, उपवास चालू आहेत। या निमित्तानंही पाडवा आणि ईदच्या निमित्तानं हिंदू मुस्लिम तमाम बार्शी तालुक्यातील सर्व बांधवांना मी हार्दिक शुभेच्छा देतो।